सकाळी सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली। त्यानंतर म्हटलं बाप्पांना येऊन आज दुसरा दिवस आहे तर बाप्पासाठी मोदक बनवूया। तर नारळ छान बारीक तुकड्यांमध्ये कट करून मिक्सरवरती बारीक करून घेतला। कढईमध्ये तूप गरम केलं, त्यामध्ये किसलेला नारळ आणि थोडासा गूळ, वेलची पावडर घालून छान असं मिक्स केलं। हे सारण थोडंसं थंड होतंय तोपर्यंत पीठ मळून घेतलं। डाळ आणि भात एकत्रच कुकरमध्ये लावून दिला आणि लगेच मोदक वळायला सुरुवात केली। तर खूप सारे मोदक बनवून घेतले। सर्वात एक मोठा मोदक बाप्पासाठी बनवला। त्यानंतर तेल गरम करून लगेचच सर्व मोदक कढईमध्ये तेलात छान असे तळून घेतले। सर्वात मोठा मोदक बनवला होता बाप्पासाठी, तो नैवेद्य दाखवून घेतला। त्यानंतर आरती केली सर्वांनी एकत्र मिळून। नंतर राहिलेल्या स्वयंपाकाला सुरुवात केली। डाळ भाताचा कुकर ऑलरेडी झाला होता तर डाळीला फोडणी देऊन घेतली। हिरवे मूग आणि हरभरे मी भिजवून मूड आणून ठेवले होते, त्याची टोमॅटो वगैरे टाकून छान अशी उसळ बनवली आणि त्यानंतर चपाती बनवली। तर स्वयंपाक बनवून तयार झालेला होता। तर बाप्पाला सर्वात अगोदर वरण भात, भाजी आणि चपातीचा नैवेद्य दाखवून घेतला।